अनेक मूर्तिकार हा सर्वसाधारण घरातून घडलेला आहे। काही मूर्तिकार हे अशा भागातून कार्य करतात जिथे निसर्गाने पूर्वीच आपला कोप दाखवून महापूर आल्याने यांच्या परिसरात इतर व्यवसायाशिवाय शेती देखील केल्या जात नाही। अशा परिस्थितीतून केवळ काही लोक हे आपल्यातील कलेतून मूर्तिकाराचा व्यवसाय करतात। मात्र या व्यवसायाला देखील शासनाने पीओपीचा मूर्तीला बंदी घातल्याने मूर्तिकारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला असून शासनाने सदर नियम बदलून पूर्वतः पीओपीच्या मूर्तीला मान्यता द्यावी करताच आज अखिल भारतीय मूर्तिकार महासंमेलन आयोजित करण्यात आले। यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले, अखिल महाराष्ट्र महासंमेलनाचे मुंबईतील भीमराव नरे उद्यान परळ येथे मंगळवार 11 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते। या महासंमेलनास राज्यभरातून जवळपास 23हून अधिक जिल्ह्यातून विविध तालुक्यातून मूर्तिकार उपस्थित झाले होते। शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून पीओपीची अनुमती नाकारण्यात आली आहे। या शासन निर्णयामुळे मूर्तिकारांना भाववाढी करावी लागत आहे, जी ग्राहक करत नाही। अशा विविध समस्या प्रशासनाने जाणून घेऊन पूर्वतः पीओपीच्या मूर्तींना मान्यता देण्यात यावी याकरिता अखिल महाराष्ट्र मूर्तिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र मूर्तिकार संघाचे अध्यक्ष अक्षय म्हात्रे, अतुल म्हात्रे, माजी आमदार दगडूदादा सतपाळ, जयंत गाडगी, सिद्धिविनायक ट्रस्ट तथा भारतीय जनता पार्टीचे सचिव अभिषेक परब, स्वप्नील परब, नगरसेविका अंजली कुंभार, शिवसेनेचे सचिव सुशांत शेलार, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई, हितेश जाधव, संतोष कांबळी, सिद्धेश दिगोळ, कुणाल पाटील आदी राज्याचे विविध जिल्ह्यातून आलेले मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशी साहेब जवळजवळ आज आम्हाला 5-10 वर्ष जेव्हापासून या पीओपीवर जे बंधन येतात तेव्हापासूनच आम्हाला सहकार्य करत आहेत आणि आतापर्यंत ज्या काही आम्ही मीटिंग घेतलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मूर्तिकारांनी, मंडळांनी तसेच सर्व कामगार संघटनांनी त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे आणि त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिलेले आहे की कोणत्याही प्रकारची पीओपीवरती निर्बंध येणार नाही, कारण राज्य सरकार आपल्यासोबत आहे। हे राज्य हिंदूंचे आहे आणि स्वतः त्यांनी मुख्यमंत्र्यांची परमिशन घेऊन त्यांनी इथे वक्तव्य केलेलं आहे की पीओपीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध येणार नाहीत। तसेच नगरपालिका ज्या आता सक्ती करत आहे की शाडू माती ह्यांच्यावर देखील ते निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज आमच्या मूर्तिकारांच्यात एक ऊर्जा निर्माण झाली आहे की आम्हाला आशा नाही, एक इच्छा आहे की येणारा भाद्रपदाचा गणेश उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करू। आज हजारोच्या संख्येमध्ये इथे मूर्तिकार आहेत आणि त्यांना एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे। नक्कीच आज महाराष्ट्रातील राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक मूर्तिकार मंडळ, लालबाग मंडळ, परळ मंडळ आणि असे बरेच मंडळ आहेत, तसेच कामगार संघटना आणि जे काही भक्त आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात इथे येऊन त्यांनी आपली व्यथा सांगितलेली आहे आणि आज जे आशिष साहेबांनी तसेच आदित्यताई तटकरे यांनी जे त्यांनी आम्हाला जे काही सल्ला दिलेला आहे, बहुमोलाचा सल्ला, त्यावरून आम्हाला असं वाटतं की आमचा उत्सव कायमस्वरूपी टिकणार। हरिओम, गणपती बाप्पा मोरया। आज सगळ्यांचा उत्सव बघून हा जो उत्सव साजरा झाला आहे हा आशिष शेलार यांनी पाठबळ दिल्यामुळे सर्व गणेश भक्त आणि मूर्तिकार संघटना वगैरे एकत्र आले आणि आज महाराष्ट्राचं सरकार आहे ते पण आपल्या पाठीशी उभं राहिलं। ही सगळ्यांची आपली एकजूट म्हणून आलेल्यामुळे हे शक्य झालं। अशाच प्रकारे प्रत्येक जणांनी आपल्या हिंदू सगळ्यांनी मिळून एकत्र यावं आणि हिंदूच्या सणांना जे कोणी हाणून पाडत आहे त्यांना प्रत्युत्तर द्यावं, हीच परमेश्वराकडे इच्छा। गणपती बाप्पा मोरया। हा जो एल्गार बघितला आहे ना, हा जो सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातून जे सगळे मूर्तिकार बांधव, मूर्तीचे कारागीर सगळे आलेले आहेत, हे एकंदरीत पाहता ही म्हणजे जो आमच्या सगळ्या मूर्तिकारांचा विजयच म्हणावा लागेल। येणारा जो भाद्रपद गणेशोत्सव आहे तो त्याच थाटामाटात होणार आहे। थोडक्यात मी आता जास्त वेळ घेत नाही आहे, पण जगातील 2 नंबरचा जो उत्सव म्हटला जातो म्हणजे क्रमांक 2चा लागतो तो मुंबईचा गणेशोत्सव लागतो। जर पीओपीवरती जर बंदी आली तर 2 आणि 3 फुटाच्या मूर्तीने ती भव्यता होणार नाही आहे। लालबागचा राजा म्हणा, गणेश गल्ली म्हणा, अर्थात मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंता, असे बरेच आहेत। आपला नरे जिथे आपण उभे आहोत तिथला 38-38 फुटाच्या मूर्त्या, ती भव्यताच नष्ट होऊन जाईल आणि हीच खरी गोम आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, मी देखील एक मूर्तिकार आहे, लोअर परेलला माझा हे आहे, कारखाना आहे, पण आमच्याकडे मातीच्या देखील मूर्त्या असतात, मंडळाच्या मोठ्या देखील मूर्त्या असतात। कुठच्याच माध्यमांना आमचा विरोध नाही आहे।
दोन्ही हे मूर्तिकारच आहेत, मातीवाले आहेत, POP वाले दोन्ही मूर्तिकारच आहेत. परंतु कुठच्याही जे मूर्तिकार आहेत त्यांच्या हातावरती पोट आहे, त्या पोटावरती फक्त मारू नका एवढंच सरकार चरणी आमचं म्हणजे सरकारच्या दरबारी आमचं म्हणणं आहे. तेवढं ऐकून घ्या. आणि कायमस्वरूपी ही जी कटकट आहे, बरोबर की नाही, दरवर्षीचा जी कटकट आहे, जो आमच्या मागे जो मनस्ताप आहे की POP बंद आणि आयत्या वेळी जे काही सगळं घडलं जातं ते न होता कायमस्वरूपी याचा सोक्षमोक्ष लागून ही POP बंदी कायमस्वरूपी उठली पाहिजे एवढंच सगळ्या मूर्तिकारांच्या तर्फे मी म्हणतो. गणपती बाप्पा. आज आम्हाला आशिष शेलार साहेबांनी खूप मोठा दिलासा दिलेला आहे. जो कोर्टाने बंधन घातला होता आमच्या या POPवर, त्याबद्दल आज आशिष शेलार साहेबांनी खूप चांगला मार्गदर्शन दिला आणि आम्हाला जो शब्द दिला आहे की येत्या 20 तारखेपर्यंत 20 मार्चला जो निर्णय आहे तो आपल्या बाजूने लागेल आणि पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये गणेशोत्सव साजरा जोरदार होईल. याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आशिष शेलार साहेबांचे आमच्या गणपती मंडळातर्फे त्यांचा आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळातील काढून आमची बाजू मांडून आणि आमची बाजू ऐकली. कारण साहेब म्हणायचं तर POPचा कुठल्या प्रकारचा हानिकारक नाही आहे पर्यावरणाला, कारण POP ही हानिकारक नाहीच आहे. आणि त्याबद्दल आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की याबद्दल कुठल्या प्रकारचा POP मार्ग हे नाही आहे आणि एकदम पूरक आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आशिष शेलार साहेबांचं व आमच्या अमरावती विभाग असो, महाराष्ट्र राज्य असो, मूर्तिकार संघटनेतर्फे पुन्हा एकदा मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी वेळात वेळ काढून आदित्य तटकरे साहेब असेल. मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर एक हसू असा निर्माण झालेला आहे, रौनक दिसायला लागली. 100% जे आशिष शेलार साहेबाई, आदित्य तटकरे साहेबाई जो आम्हाला मार्गदर्शन केलं व आम्हाला जे मोलाचा साथ दिलं त्याबद्दल आमचा चेहरा काय पूर्ण महाराष्ट्राचा मूर्तिकार देखील अतिशय खुश आहे. आणि येणाऱ्या काळात गणपती उत्सवात जोरात साजरा होईल यातील मात्र शंका नाही. कायचं तर राज्य सरकारचं पाठिंबा आमच्या बाजूला पूर्णपणे आहे आणि आशिष शेलारांनी आणि याच वेळेला नाही तर आमची 4 वेळा त्यांच्यावर मीटिंग झाली. प्रत्येक वेळेला ते आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक वेळेला ते बोलले की तुमच्या मूर्तींचं जे प्रश्न आहे ते मी सोडवण्याचं माझ्या हाती घेतलेलं आहे, त्याची चिंता करण्याचं कारण नाही. एवढं सहकार्य त्यांचं आम्हाला आहे की खरोखरच त्यांचं ऋण बोलावं तेवढं कमी आहे. प्रत्येक वेळेला आमच्या जवळजवळ 4 ते 5 त्यांच्यावर मीटिंग झाल्या. प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं की त्यांनी सांगितलं असे प्रसंग आम्ही बरेच दूर केलेले आहेत. तुमच्यावरचं जे काय महाराष्ट्रात प्रसंग आलेला आहे तोही आपण दूर करू. विश्वास मुख्यमंत्र्यावर ठेवा, विश्वास या राज्य सरकारवर ठेवा आणि तुमच्या बाप्पावर ठेवा असं ते सांगितलं. गणपती बाप्पा. हसू निर्माण झालेला असं झालं जे काही लालबागमधून जे काही आमचे मूर्तिकार आले होते मंडळवाले त्याही सुद्धा एवढा मोठा सपोर्ट दिलं की काही झालं तरी आपला हा उत्सव कायमस्वरूपी उंच मूर्तींचा सुरू ठेवू असं सांगितलं. आमच्या मनामध्ये एवढं आनंद झाला की जर आमच्या पाठीमागे मंडळवाले असतील तर आम्हाला भीती कशाची. घरगुती मंडळ तर होणारच आहेत, घरगुती गणपती मांडणारच आहेत, पण विरोध कुणाला आहे तर उंच मूर्तीला विरोध आहे आणि उंच मूर्तीवाले आम्हाला सहकार्य केलं. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत म्हणजे आम्ही मूर्ती घडवायला तयार झालो, म्हणजे आम्हाला मूर्ती घडवायला हरकत नाही. सगळेच मला वाटते किती 65,000 मंडळांनी आम्हाला पाठिंबा दिला. 65,000 मूर्ती मंडळाने दिल्यानंतर आमचं प्रश्नच सुटलं असं आम्हाला वाटायला लागलं. आता आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मूर्तिकार एकवटले तर आज त्यांचा विजय खरं तर मानला पाहिजे. कानाकोपऱ्यातून मूर्तिकार आले म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं आमची महाराष्ट्राची एक संघटना आहे आणि महाराष्ट्राच्या संघटनेच्या बाबतीमध्ये आमची विचारविनिमय नेहमीच असतो आणि ती विचारविनिमय सगळ्यामध्ये आम्ही पोचवली की आपल्याला आज संमेलन इथं महासंमेलन भरायचं आहे, गणपती बाप्पाला साकडं घालायचं आहे आणि त्यासाठी संबोधित करण्यासाठी आशिष शेलार साहेब येणार आहेत आणि सर्वही आशिष शेलार येतील आणि संमेलन अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणून जवळ मला वाटते 33 जिल्ह्यातून लोक या मुंबईमध्ये आलेले आहेत. कॅमेरामॅन प्रवीण मगाडेसह प्रतिनिधी तेजस्वी जगताप, CEN न्यूज, मुंबई. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.